नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 6वे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक कसा काढायचा या संदर्भात माहिती करून घेणार. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे बघा, आता जेव्हा प्राप्तांकांची संख्या मोठी असते तेव्हा प्राप्तांक लिहून मग ते किती आहेत त्या संख्येने त्यांना छेदून अशा प्रकारे जर मध्यक काढायला गेलं तर ते खूप अवघड होतं. म्हणून आता आपण काय करणार आहोत त्यासाठी की एक वर्गीकृत वारंवारता वितरणाचे अंदाजे मध्यक काढण्यासाठी ची जी रीत आहे ती ह्या उदाहरणांच्या साहाय्याने आपण आता ती अभ्यासूयात. आता इथे उदाहरण बघा, 6, 8, 10.4 असे आपल्याला इथे प्राप्तांक त्यांनी दिलेले आहेत आणि इथे वर्गीकृत सारणी पण दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय काय घेतलेलं आहे तर वर्ग, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. मग इथे 6 ते 10 ताळ्याच्या खुणा किती आल्या 2, वारंवारता किती आली 2. 11 ते 15 ताळ्याच्या खुणा आल्या 2, वारंवारता आली 2. 16 ते 20 ताळ्याची खूण 1 आली, वारंवारता 1 आली. अशाच प्रकारे इथे 5.5 ते 10.5 अशा प्रकारे इथे त्यांनी या तक्त्यात सुद्धा आपल्याला दिलेले आहे. आता इथे ही जी पहिली सारणी आहे याच्यामध्ये 10.4 आणि 15.5 हे दोन प्राप्तांक समाविष्ट करता आलेले नाहीत, कारण संख्या 10 ते 6, 11 ते 15, 16 ते 20 यापैकी कोणत्याच वर्गात समाविष्ट होत नाही. अशा वेळी वर्ग सलग करून घेतात हे आपल्याला माहीत आहे. म्हणून या सारणीत काय केली, खालची वर्गमर्यादा 0.5 ने कमी व वरची वर्गमर्यादा 0.5 ने वाढवली असता मिळालेली दुसरी वितरण सारणी तयार होईल. म्हणजे ही जी दुसरी वितरण सारणी इथे आपण बघितली ती येथे 15.5 हा प्राप्तांक 15.5 ते 20.5 या वर्गात समाविष्ट होईल. वर्गकरणाची पद्धत बदलली तर वारंवारता बदलू शकते हे वरील सारणीवरून लक्षात येते. मग आता हे लक्षात ठेवा इथे की वरील सारणीत 6 ते 10 या वर्गाचा मध्य 6 अधिक 10/2 म्हणजे 16/2 बरोबर 8. तसेच 5.5 ते 10.5 या वर्गाचा मध्य 5.5 अधिक 10.5/2 बरोबर 16/2 म्हणजे पण 8च येतं. म्हणजेच वर्गांची रचना वेगळ्या पद्धतीने केली तरी वर्गमध्य बदलत नाही हे यावरून आपल्या लक्षात येतं. आता ही जी वरती आपण बघितले हे सारणी याच्यावरती आधारित एक सोडवलेले उदाहरण अभ्यासूयात. इयत्ता 10वीच्या सराव परीक्षेत प्राप्त केलेल्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची वारंवारता सारणी पुढे दिली आहे. विद्यार्थ्यांचे गुणांचे मध्यक काढा. आता परीक्षेतली गुण आणि विद्यार्थी संख्या असं इथे आपल्याला त्यांनी या तक्त्यात दिलेलं आहे. आता हे कसं सोडवायचं ते बघू. आता इथे n बरोबर 100 आलेलं आहे म्हणून n/2 बरोबर किती येणार 50. म्हणून 50वी संख्या ही काय आहे, अंदाजे मध्यक असणार आहे. यासाठी 50वी संख्या कोणत्या वर्गात येते हे आपल्याला शोधावे लागेल. वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी प्रकारच्या संचित वारंवारता सारणीवरून हे शोधता येईल. त्यासाठी आपण वरील वारंवारता सारणीवरून पेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करू. त्यासाठी ही सारणी आपण इथे तयार करून घेतलेली आहे. हे बघा, वर्ग, विद्यार्थ्यांचे गुण, वारंवारता विद्यार्थी संख्या FI आणि संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे CF इथे आपण ती तयार करून घेतली. या सारणीवरून आपल्याला काय समजते तर n/2 बरोबर 50 हा या क्रमांकाचा जो प्राप्तांक आहे तो 40 ते 60 या वर्गात आहे. ज्या वर्गामध्ये मध्यक येतो त्या वर्गाला मध्यक वर्ग म्हणतात. येथे 40 ते 60 हा मध्यक वर्ग आहे. 40 ते 60 या वर्गाची खालची वर्गमर्यादा 40 आणि वारंवारता 30 आहे. पहिल्या 50 प्राप्तांकांपैकी सुरुवातीचे 24 प्राप्तांक हे 40पेक्षा कमी आहेत. उरलेले 50 वजा 24 बरोबर 26 म्हणजे प्राप्तांक 24 ते 60 या वर्गात आहेत. त्यातील 50व्या प्राप्तांकाचा अंदाज पुढीलप्रमाणे करता येईल किंवा करतात. या वर्गातील एकूण 30पैकी 26 प्राप्तांक 50व्या प्राप्तांकापर्यंत आहे, तो वर्गांतर 20 आहे. म्हणून 50वा प्राप्तांक 40पेक्षा मोठा आहे असे मानतात, कारण 26/30 गुणिले 20 ने तो मोठा आहे असे मानतात. मग तो अंदाजे 40 अधिक 26/30 गुणिले 20 बरोबर 40 अधिक 52/3 बरोबर 57 1/3 आहे. म्हणून मध्यक किती आला 57 1/3. आता सूत्ररूपाने हे आपण खालीलप्रमाणे लिहू शकतो. मध्यक बरोबर L अधिक ब्रॅकेटमध्ये n/2 वजा CF/F ब्रॅकेट कंप्लीट गुणिले H.
आता इथे एल काय आहे, तर मध्यक वर्गाची खालची सीमा, एन एकूण वारंवारता, एच मध्यक वर्गाचे वर्गांतर, एफ म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता, सी एफ म्हणजे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. आता ह्या वरील उदाहरणामध्ये n/2 = 50, सी एफ = 24, एच = 20, एफ = 30 आणि एल = 40. मध्यक काढायचं आहे, तर ह्या सगळ्या सूत्रामध्ये आता आपण ह्या किमती ठेवून घेतल्या आणि आपल्याला मध्यक आला 57/1/3. हे लक्षात ठेवूयात आपण की मध्यक काढण्यासाठी दिलेले वर्ग सलग नसतील तर ते सलग करून घ्यावे लागतात. प्राप्तांकांची संख्या खूप मोठी असताना चढत्या क्रमाने प्रत्येक प्राप्तांक लिहिणे अवघड असते, म्हणून सामग्रीची मांडणी वर्गीकृत स्वरूपात करतात. अशा वर्गीकृत सामग्रीचा मध्यक अचूक काढणे शक्य नसते, परंतु अंदाजे मध्यक काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. म्हणजे जे आपण आता वरती सूत्र बघितलेलं आहे ते हे सूत्र आहे.